काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स, किती कमेंट्स, फेसबुकवर कुणी काय बोलतंय. अरे काय मला सांगा, मोबाईल वाईट नाही, मोबाईल खूप चांगलं साधन आहे. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता, इतकं चांगलं साधन आहे मोबाईल. पण तो किती वापरावा, कशासाठी वापरावा, याचं तारतम्य आपल्याकडे असलं पाहिजे. साहेब, भारत हा मोबाईल वापरणाऱ्या अग्रगण्य देशांमध्ये आज भारताचा नंबर लागतो. सगळ्या जगातल्या नेटवर्क कंपन्या भारतातल्या पब्लिकवरती डोळे ठेवून आहेत की आम्हाला इथं नेटवर्क कसं वाढवता येईल. मग आम्हाला फ्री डाटा देऊन टाकलाय, आम्ही दिवसभर एंगेज आहोत मोबाईलवरती. आमच्या तरुण पोरांची मोठी कार्यक्षमता ही मोबाईलवरती वाया जाते. मोबाईल वापरा, तो जवळ असू द्या, पण चांगल्या कामासाठी, योग्य कामासाठी आपल्याला वापरता येईल का. तासन तास सर्फिंग. बरं, त्या सर्फिंग मधनं काय शिकलात? काय तुम्ही सायंटिस्ट कुणाची भाषणं ऐकलीत, काही नवीन संशोधनं बघितलीत? काय, कुठे आहोत आपण? हे फेसबुक, व्हॉट्सॲप याच्यावरचे मित्र मैत्रिणी, लाईक्स, कमेंट 5-10 मिनिटासाठी ठीक आहे, पण तासन तास जर आपण त्या आभासी जगात वावरणार असू तर आपण वास्तविकतेपासून फार दूर आहोत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही मुलांकडे बघा, आणि पोरांचं नाही हो, बापाला वाटतंय मला नव्हता, पोराला घेऊन देते ते मोबाईल. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल दिले, आणि बाप असलं कौतुकानं सांगते ना चौकात, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईलमध्ये. एरवी पोरापोरींच्या मोबाईलला पासवर्ड नव्हता, लॉक नव्हतं, पण कॉलेजला जायला लागल्याबरोबर पोरांच्या मोबाईलला पासवर्ड आलाय. आता तर अंगठा लावल्याशिवाय तर ते ओपनच होत नाही. एरवी पोरांचा मोबाईल कुठेही पडलेला असायचा, पण अचानक काही दिवसांपासून तासन तास पोरांच्या हातात मोबाईल असतो. चार्जिंगला लावला तरी ते खुर्ची शेजारी टाकून बसताय. बाथरूम मध्ये जातानाही ते हातात मोबाईल घेऊन जात आहे. झोपतानाही त्याला वाटतंय मोबाईल उशाला पाहिजे. आई बापाला कळायला नको आता आपल्या मुला मुलींसोबत आपल्याला बोलायची वेळ आली आहे म्हणून.